सो गाईज मी आता प्राजक्ताला घ्यायला आलेलो आहे तिच्या ऑफिसच्या खाली आणि तिला माहीत नाही की मी आलो आहे. मगाशी तिने मला फोन केला विचारायला की तू येणार आहेस का घ्यायला. तर मी तिला सांगितलं की मी नाही येणार आहे, मी बाहेर आहे. तर आता तिला मी सरप्राईज देण्यासाठी तिला न सांगता आलेलो आहे तिच्या ऑफिसच्या खाली आणि आता बघूया तिची रिॲक्शन काय असेल ते. सो गाईज तुम्ही बघू शकता की आदित्य मला घ्यायला आला आहे आणि मला तो बोललेला, मी जेव्हा फोन केला तेव्हा तो मला बोललेला की मी तुला घ्यायला येणार नाही. आता त्याची काय करायचं तर ते आता तुम्हीच सांगा. सो आदित्य तू तर मला बोललेलास की मी येणार नाही, मग कसं काय मला घ्यायला आलास तू? ते सरप्राईज असतं ना. हे कसलं सरप्राईज? असं थोडी ना चालतं. सांगायचं ना, जर मी लवकर निघाली असते ऑफिसमधनं तर मग ते सरप्राईज कसं राहिलं असतं तुझं? मला तुझ्या ऑफिसचा टायमिंग माहिती आहे ना, कुठच्या टायमाला सुट्टे. पण जर मला वाटलं जर मी लवकर निघणार मग तू काय केलं असतं? तुमचा फोन रोज येतो ना मला. पण मला असं वाटलं असतं की मला लवकर घरी जायचंय तुला न सांगता. मग तू एवढा लांब येऊन काय केलं असतंस ते तरी बोल. मी तसंही तुझ्या आधीच येतो लवकर रे मी घ्यायला. बिफोर टाइम. खोटं का बोललास की मी येणार नाहीये? हा, असं काय सरप्राईज द्यायचं होतं ते तरी सांग जरा. ते असं अचानक समोर बघितल्यावर माणसाची रिॲक्शन वेगळी असते ना, की नाही येणार बोलून आला माणूस तो. तर ठीक आहे. सो गाईज आता आदित्य तर आलाय, आता त्याला पनिशमेंटच दिलीच पाहिजे. सो आदित्य तुम्हाला आता रिलायन्सला घेऊन जाणार आहेस आणि मला तिथे जे हवं आहे ते शॉपिंग करून देणार आहेस. तुला ही गोष्ट मंजूर आहे? हा मंजूर आहे. पनिशमेंट चालेल ही का अजून कुठली पनिशमेंट देऊ? का ऑप्शन आहे का? मग आपण गाईज आता आपण आधी ठाण्याला जाणार आहोत, माझ्यासाठी रेनकोट आणि चप्पल बघणार आहोत. त्यानंतर मग आपण रिलायन्सला जाणार आहोत आणि मग रिलायन्सला बघूया आदित्यसाठी काय काय पनिशमेंट असेल आणि काय काय आदित्यला लुटायचं ते. मग आदित्य तुला पनिशमेंट मंजूर आहे का? हा बघूया. काय बघूया? पनिशमेंट. आता चुकी केली आहे तर पनिशमेंट तर होणारच ना. चुकी काय होती? असं कसं तुम्हीच सांगा. तुम्हाला जर कोण सरप्राईज देणार असेल पण जर तुम्ही ऑफिसमधनं लवकर निघालात तर ते सरप्राईज थोडी ना राहणार आहे. जर तुमचं मत काय आहे ते पण सांगा आणि बोला. आदित्य तू काय बोलत होतास? शेवटी सरप्राईज असतं. प्लीज आम्ही निघालोय आता ठाण्याला जायला. बघूया आता तिथे रेनकोट आणि त्याच्यानंतर मग रिलायन्सला आणि ह्याची पनिशमेंट काय काय असेल ते. सो लेट्स सी. सो आता प्राजक्ताने गाडी हातात घेतलेली आहे. आता बघूया ती ट्रॅफिकमधनं नीट गाडी काढते की नाही ते. मला टेन्शन आलेलं आहे. हाय गाईज. तुम्ही बघू शकता आदित्यने माझ्याकडनं गाडी काढून घेतली आहे कारण तो मला बोलला की ट्रॅफिकमध्ये तुला गाडी जमणार नाही. सो मी गाडी चालवतो. माझ्याबद्दल चुकीचं पसरवले जातंय. मी असं काही बोललेलं नाहीये. असं बोलू नये का माझ्याबद्दल, लोकांना गैरसमज होईल. सो गाईज त्यांनी माझ्याकडनं गाडी काढून घेतली आणि लिटरली तो मला बोलला की तुला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला नाही जमणार. सो मी चालवतो, उगाच तुला त्रास नको. आता आम्ही थोड्या वेळातच रिलॅक्समध्ये पोहोचू आणि आदित्यची रिॲक्शन बघूया की काय आहे ती. आता ह्यांनी माझ्याकडनं भांडून गाडी घेतली आहे. आता बघू रिलायन्स पर्यंत नीट पोहोचवते की नाही ते. आता आम्ही रिलायन्सच्या आत आलेलो आहे. आता बघूया काय काय शॉपिंग करते आणि किती बिल होतं ते बघूया आता. गाईज तुम्ही बघू शकता मी आता करायला चालली आहे आणि आदित्यची रिॲक्शन बघू शकता तुम्ही. लेट्स सी. बघूया आता काय होतं आणि किती आपण शॉपिंग करू शकतो आणि किती तो गाईज तुम्ही बघू शकता हे सगळं मी घेतलंय आणि अजून शॉपिंग करायची बाकी. आदित्य खूप वैतागलाय कारण त्याला माझ्यावर शॉपिंग करायला. गाईज आता मी हेअर प्रोडक्ट काय ते बघते आणि तुम्हाला दाखवते की मी हेअरसाठी काय यूज करते आणि सिरम वगैरे कोणते यूज करते. तुम्ही बघू शकता मी माझ्या हेअरसाठी यूज करते. छान मस्त. तुम्ही आदित्यचा फेस बघू शकता. माझी शॉपिंग झाली आणि आता त्याचा चेहरा बघा कारण त्याला सगळा खर्च करायचा आहे. सो आता आदित्य तू ह्याच्यावर काय बोलणार? सरप्राईज खूप भारी पडला ना. नेक्स्ट टाइम पासून असं करशील? बाय ग.
आपलं ठाण्याला जायचं राहिलं आज. उद्या जाऊ. ओके सो गाईज लेट्स सी. आता आम्ही रिलायन्स मधनं निघाले बिल वगैरे पे करून आणि आता मी चालली माझ्या फ्रेंडकडे अंजलीकडे. आदित्याला ती आवडत नाही, आदित्याला ते याला आवडत नाही, बट आता आदित्याला मी घेऊन चालली. सो माझ्याकडे ऑप्शन नाही ना, जायला लागतं. काय करणार? जाऊ दे ना, मी एकटी जाते ना. तुला मी एकटीला सोडत नाही कुठे. सो सॅड. सो लेट्स गो. ते ऐक ना, मला उचल ना प्लीज. नको, लोक बघतील ना. प्लीज. हा, उचलून नको. बघितलं, हे असंच असतं. मुलीशी फ्रेंडशिप होईपर्यंत तिच्यासाठी काय काय करतात आणि आता बघितलं मी एक विश मागितली तर एकही विश कम्प्लीट करत नाहीये. अनवॉन्टेड फ्रेंड काही घरी आलेस. काय बोलतोस? एकटा मला तिथं नाही आवडत, तिथं आलोय मी. पण मी तुला कुठे सांगितलंय माझ्यासोबत तुला ये? एकटीला नाही सोडू शकत ना. पण ते भूत तर नाहीये ना. भूतापेक्षा कमी पण नाहीये. तुम्ही बघू शकता मी माझ्या फ्रेंडच्या घरी आता पोचली आहे. आता आतमध्ये जाते, तिला भेटते, बघूया ती काय बोलते ते. गाईज मी आली आहे माझ्या फ्रेंडला भेटायला आणि ही आहे माझी फ्रेंड अंजली म्हात्रे. सो गाईज आम्ही इथे फालुदावाल्यांकडे आलो आहे आणि इथे रोज फालुदा घेतला आहे. हे तुम्ही बघू शकता, हा आहे रोज फालुदा. सो हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते आजच्या दिवसाची.